काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, अगर शिवबा नहीं थे तो तुम्हारी मेरी सुन्नत होती थी. मग त्यांच्या चरणारविंदी प्रणाम आहे. माझं काही हे तारुण्यातलं कीर्तन नाही. एकेकाळी मी बुलंद तोफ डागलेल्या आहेत. धुळ्याला एकेकाळी हिरामण आप्पा गवळींच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या प्रकरणात कीर्तन करताना 42 पोलिसाच्या थाप्यात माझं कीर्तन झालं होतं. शारीरिक स्थिती तीच टिकत नसती प्रत्येकाची. मी रक्त सळसळतंय, उभा राहावं असं वाटतं, शस्त्र घ्यावं वाटतं, दुष्टाचा निपात करावा वाटतो. एवढी ताकद फक्त एका जय जयकारात त्याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. मेलीलाही जाग करण्याचं सामर्थ्य या नावात आहे, या चरित्रात आहे, या चारित्र्यात आहे, या मूर्तीत आहे, या प्रतिभेत आहे, या कार्यात आहे, या इतिहासात आहे, या संशोधनात आहे. मा जगदंबेच्या कृपेनं प्रत्यक्ष शिवावतार ही अवताराची प्रकरण सांगितली. हा प्रत्यक्ष शिवावतार प्रसवले मा जिजाऊंच्या उदरी. देवाचा अवतार प्रसवण्यासाठी मातेची कुस पवित्र असावी लागते. वडिलांचे संस्करण पवित्र असावे लागतात. धर्मनिहाय वर्तन असावं लागतं. शास्त्राबद्दल निष्ठा असावी लागते. संतांच्या चरणावरती नितांत भाव असावा लागतो. आणि या भोसले कुलोत्तमात उत्तम कुलोत्तम ठरले शिवछत्रपती. शिवरायाच्या आठवावे बोलणे, शिवरायाच्या आठवावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासी आधारू, श्रीमंत योगी. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत. पुढे होणार देणे ईश्वराचे. हे जगदंबे भगवती माते, तुझा तू वाढवी राजा. म्लेंछ संहार जाहला, उदंड जाहले पाणी. स्नान संध्या करावया, बुडाला औरंग जा पापी. आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. आटकेबाज ध्वज फडकला आणि गगनाला तो भिडू लागला. आणि गगनालाही भगव्या ध्वजाला स्पर्श करण्याची इच्छा झाली. वाहता वाहता वारा किल्ल्यांच्या तटबंदीला अलगद स्पर्श करू लागला. संथ गतीनं पाणी वाहताना प्रसवलेल्या जिजेच्या पुत्राला शिवछत्रपतीच्या मुखाला अवलोकन करण्यासाठी नद्या कृष्ण परमात्म्याच्या मुरलीच्या ध्वनीप्रमाणे स्थिरावल्या. आकाश मंडलातील पक्षी भ्रमण करत असताना उच्च स्वरात उत्तम गुंजारव करू लागले. आम्रवृक्षांनी आपल्या डाहळा हिरव्यागार बुंधा मांगल्याचं स्वागताचं तोरण म्हणून मारण्यात आल्या. सुवासिनींनी आंबाडे बांधले, नऊवार साडी घातली, डोक्यावर डोईवर पदर घेतला, भाल प्रदेशाला कुंकुम तिलक केला, भ्रुकुटींच्या मध्ये हरिद्रा धारण केली, हिरव्या कंकणाचा चुडा घेतला आणि मा जिजाऊ पुत्राला पाहण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्रातून रांगा लागल्या. दत्तात्रय जन्म जितक्या महत्वाचा, राम जन्म जितक्या महत्वाचा, कृष्ण जन्म जितक्या महत्वाचा, गणेश जन्म जितक्या महत्वाचा, अजून काही राहिला असेल तितक्याच महत्वाचा महाराष्ट्रात शिवछत्रपतींचा जन्म महोत्सव आहे. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. शाहिराणी साथ चढवला, हातात डब घेतला, शाहिरी पोशाख घातला, पगडी घातली आणि अशक्त शरीराचा शाहीर पण शिवचरित्राच्या गुणवर्णानं सशक्त झाला. रक्त सळसळू लागलं, हातांच्या मुठी ओळल्या आणि त्याच्या मुखातून शब्द प्रसवले म्हणजे बाहेर आले. ओम नमो जगदंबे करुणी प्रारंभे, डफावर थाप तुंतुन्या तान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण,
शिवप्रभूचे गातो गुणगान. फडफडला हा आसमानी जो भगवा फरारा. पुढे वाक्य ऐका, हात जोडा, शिवशाहीच्या मुजऱ्यासाठी झुकल्या या माना. अनेकांच्या माना झुकल्या आणि भोसले कुलोत्तम प्रत्यक्ष शिवावतार शिवछत्रपती अवतीर्ण झाले. जाधवांचं भोसल्यांचं नातं जुळलं, स्वराज्याला जाग आली आणि आता म्लेंछ यवनांना दरारा धाग बसला. ते एका विशिष्ट जाती धर्माचे विरोधक नव्हते. त्यांच्या सैन्यात, अष्टप्रधान मंडळात सर्व कुळातील, सर्व वर्णातील, सर्व धर्मातील, सर्व प्रांतातील, सर्व भाषेतील योद्धे एक रूप होते. कमालीची शमशेर, ताकदीची ढाल आणि चपलक नजर आणि सिंहाकृती कंबर हे शिवरायांचं गुणवर्णन आहे. कीर्तनात शिवचरित्र अवश्य असावं, पण अभंगाची मर्यादाही असावी. तत्वचिंतनाची बाजूही पक्की असावी. शब्दांचे स्वच्छ उच्चार असावेत. इतिहासाचं संशोधनात्मक चिंतन असावं आणि गालबोट न लागणारं चिंतन समाजासमोर द्यावं. विठाल तारुण्याचं वय आलं. महाराजांचा विवाह झाला. मावळे सगळे एकत्र आले. मुळशी, मावळ, आंबेगाव, मंचर भाग ढवळून निघाला. तेव्हा हा प्रांत महाराष्ट्रात नव्हता. नगर पासून पुढे महाराष्ट्र. मुघलांची सत्ता, शहांची सत्ता. राम म्हणणं भयंकर, पूजा करणं भयंकर. सेंड्या गेल्या असत्या, जानवे राहिले नसते, कपाळाचं कुंकू पांगलं असतं, देवालय नष्ट भ्रष्ट झाले असते. म्हणून तुकोबारायांच्या प्रतिमेला जेवढं महत्व आहे, ज्ञानोबारायाच्या प्रतिमेला जेवढं महत्व आहे, संतांच्या मूर्तीला जेवढं महत्व आहे, तेवढंच या प्रतिमेला मूर्तीला महत्व आहे. हे आपलं महाराष्ट्राचं, भारताचं आराध्य दैवत आहे. म्हणून दैवताच्या प्रतिजोनी कुणी वक्रदृष्टी केली आणि दैवताची विटंबना कुणी करत असेल, त्याचा हात आणि डोळा काढायला महाराष्ट्र मागं पुढं पाहणार नाही. एवढी ताकद या दैवताची आहे. त्यांच्या प्रती ही माझी भावांजली समर्पित करून या चरित्राचा अवशेष मी अभंगात निवडणार आहे. निवडलेला अभंग बालभागवत, प्रेम भंडारी, संत शिरोमणी, पंचसंतांच्या पैकी अग्रगण्य संत आणि महाराष्ट्राखेरीज परप्रांतात ज्याने धर्माचं काम उज्ज्वल केलं, त्या नामदेवरायांचा अभंग मी हरिकीर्तनासाठी निवडलेला आहे. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेणे भेटे देव अपेया. संतांच्या चरणावरती नितांत श्रद्धा ठेवली की परमात्मा भेटतोच नव्हे, तो जीव जीव न राहता परमात्मा होतो. लोहगावात तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं आणि एका विशिष्ट जातीधर्मांच्या लोकांची महाराष्ट्रावरती आक्रमण व्हायला लागली. माय भगिनींच्या आवरू इशीला टांगायला लागले, धर्मध्वज कलम करू लागले, मंदिरं तोडली, फोडली, विध्वंस केला. काही अवशेष संशोधकाला आत्ताही सापडतायत आणि तिथे पीर स्थापन करण्यात आली. नाथ नाव ब्रॅकेटमध्ये आलं आणि पीर नाव वाढत गेली. मा जिजाऊनी शिवरायांना सांगितलं, राजे समोर दिसतोय ना किल्ला, तिथे आपला भगवा फडकला पाहिजे. भगव्याची व्याख्या आहे का? तरुण स्त्री पुरुष आबाल वृद्ध बुवा लोक टाळ्यांचा कडकडाट करतील. वाक्य आहे का? भगवा. लॉजिक काय? भयरहित. भगव्यातलं भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित अशा त्रिवेणीचा संगम ज्याचा ते त्याचं नाव भगवा. त्याचं नाव भगवा. म्हणून फडफडला हा आसमानी जो भगवा फरारा, शिवशाहीच्या मुजऱ्यासाठी झुकल्या या माना. माना झुकल्या, आसमंत दुमदमून गेलं आणि मासाहेबांनी सांगितलं, राजे जरा
जातीनं कामास लागा, जुने शब्द. म्हणजे लक्षपूर्वक तुम्ही स्वतः कुणावर अवलंबून नाही, सप्ताहात बुवानी अवलंबून राहू नये, स्वतः चटई टाकावी. राजकारणात नेत्यांनी कार्यकर्त्यावर अवलंबून राहू नये, स्वतः टाकावी. याला दृष्टांत यमुनेच्या डोहात परमात्म्याचा चेंडू गोपाळांच्या हातानं बॅटिंग करताना पडला तर पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुखा, मनसुखा एवढे गोपाळ होते. एकाही गोपाळाने यमुनेच्या डोहात उडी मारली नाही आणि कृष्ण परमात्म्याने मारूही दिली नाही. याद राखा. गारहाणं गेलं यशोदेकडे, मैया चेंडू पाण्यात बुडालाय आणि कन्हैया स्वतः उडी मारतोय. यशोदेने तीरावरून विचारलं, कन्हैया तू स्वतः उडी का मारतोस, एवढे कार्यकर्ते तुझ्या बरोबर आहेत. कन्हैयाचं उत्तर आहे, नीट वाक्य ऐका, लोकनेता आणि धर्मवेत्ता. पुन्हा वाक्य ऐका, लोकनेता आणि धर्मवेत्ता. मी कोणाच्या पुस्तकातून कोण्या बुवाचे वाक्य चोरलेला बुवा नाही, हे माझे स्वतःचे. लोकनेता आणि धर्मवेत्ता समाजाच्या तळागाळात गेल्या विना प्रगतीचा चेंडू हातात येत नसतो म्हणून स्वतः उडी मारावी. म्हणून राजांना सांगितलं, महाराज स्वतः जातीनं कामाला लागा. नुसता अंगुली निर्देश केला की महाराज भवानी शमशर घेऊन मासाहेबांना जगदंब जगदंब करत मुजरा करत असायची. ती शमशेर हिऱ्यांचा टोप, बहारदारीचं राहणं, 96 कुळींचं राहणं कसं असावं, जातीवंत. पोरकटपणा काय कामाचा, एवढी मानन छटाक वजन आणि 2 किलो केस. ताकद असली पाहिजे. मावळ्याने हातात तलवार धरली तर कानवाला करत होते, आता केलीला कानवाला दाताने फुटला तर आपलं परम भाग्य आहे. कानवाला कळत नाही तुम्हा लोकांना इकडे, करंजी सारखा प्रकार. शब्दांचे कौल फेकल्या फेकल्या कॅच करणारे ऐकणारे रसिक मंडपात असले पाहिजेत, नाही तर त्यापेक्षा मृत्यू परवडला. विठाला 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 अतिक्रमण आक्रमण व्हायला लागले. धावा, तोडा, कापा, मारा, पकडा एवढेच आवाज येत होते. प्रत्येक जणी आपला पदर सारून घरात स्वसंरक्षणासाठी जात होती. म्हणून स्त्रियांना तर शस्त्रविद्या यायला पाहिजे आणि शास्त्रविद्या यायला पाहिजे. स्वसंरक्षणासाठी तुम्ही सरसावल्या पाहिजेत. तुम्ही अहिल्या आहेत, तुम्ही द्रौपदी आहेत, तुम्ही सीता आहेत, तुम्ही सावित्री आहेत, तुम्ही जाना आहेत, तुम्ही मीरा आहेत, तुम्ही मुक्ता आहेत, तुम्ही बहीण आहेत, तुम्ही प्रतिभाताई आहेत, तुम्ही लता दिदी, तुम्ही सुनीता विल्यम्स आहेत. तुम्ही कमी नाही. तुमच्याच ताकदीनं स्वराज्य महाराष्ट्र घडतं. म्हणून या देवी सर्वभूतेषु मातृरूपेने समस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून तो मातृदेवो भव पितृदेवो भव. राजे निघाले आणि परप्रांतीयांचं परधर्मियांचं आक्रमण आलं. शिवरायांचं लोहगावात कीर्तन. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग म्हणा. कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप चांग कीर्तन चांग कीर्तन होय
कीर्तनात चोपदारी ही फक्त शोभेची वस्तू नाही. तुम्ही माझे अष्टप्रधानापैकी संरक्षक आहेत. माझ्यावर कोणी धावत आलं तर मुडदा पाडायचं काम तुमचं आहे. आणि तुम्हीच निवांत उभा राहिले तर कसं व्हायचं स्वराज्याचं आहे. म्हणून मी विनोदाने म्हणत असतो, शिवरायांच्या काळात बरं झालं आपण नव्हतो, किल्ले गेले असते. हे आपण असतो ना दळभद्रे लोक आत्ता सध्या 9ला उठणारे 10ला पोहे खाणारे, वाटोळ झालं असतं. म्हणून हे तरणे मागलचे जे कुणी टाळकरीत मला नाव माहीत नाहीत, प्रमाण सुरू झालं की असं डुलायचं हलायचं मस्तपैकी. नाही कीर्तन चांगलं प्रमाण त्याचं टाळ चालला असा उलटा. ते काही पुण्यात 2-3 अशा बुक्क्यावाल्या महिला बसल्या म्हणजे म्हणत असतात, हंसावरती बसून सारदे मयुरावरती बसून. अरे ताकदीने भजन म्हटलं पाहिजे. आता मला स्वास्थ्यामुळे अडचण आहे, नाही तर तुम्हाला एक क्षणभर तो उभा राहू दिलं नसतं मी. विठाला कीर्तन चांग हो या अंग हरिरूप. कीर्तनकाराचं अंग हरिरूप व्हायला पाहिजे आणि कीर्तन श्रवण कर्त्यांचंही अंग हरिमय व्हायला पाहिजे, नव्हे हरिमयच व्हायला पाहिजेत. आणि त्या टाळकऱ्यात शिवछत्रपती आले, बसले. नमस्कार करताना प्रथा आहे आपलं शस्त्र बाजूला ठेवावं, आपला मुकुट कॅप टोपी बाजूला काढावी, अभिवादन करावं. वैज्ञानिक लॉजिक आहे. कीर्तनकार कीर्तन करताना त्याच्या चरणात विशेषतः ईश्वराचं वास्तव्य असतं आणि त्या वास्तव्याचा स्पर्श आपल्या सहस्राधाराला व्हावा, म्हणजे डोक्याला व्हावा. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2 कनेक्ट करणारे वायर आहेत. या 2 हातांचा स्पर्श व्हावा म्हणजे 250 वॅटचा दिवा पेटल्या जातो. ही प्रथा आहे, ही परंपरा आहे, ही वैज्ञानिकता आहे. महाराजांनी तुकोबारायांना अभिवादन केलं आणि महाराज कीर्तनामध्ये बसले. आक्रमण झालं. महाराजांनी गळ्यात टाळ घेतला. नीट ऐका. आणि टाळकऱ्यांच्या वेशात जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात शिवराया उभा राहिले. आक्रमण करून दुष्ट वृत्तीचे जे लोक पकडण्यासाठी आले होते, कहां गया शिवा, लगता है कहीं पता, ये चूहा पहाड़ में कहां घुस गया, पकड़ लो. एवढेच आवाज फक्त. विठाला 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 विठाला. शिवराया टाळकऱ्यात होते टाळ घेऊन आणि कीर्तन चांग प्रमाण म्हणताना प्रमाणात दंग झाले होते महाराज. वाक्य पुढचं ऐका. सगळे सारखे दिसायला लागले. पांडुरंगाने अनेक शिवरायांचं रूप धारण केलं. वाक्य ऐकता ना तुम्ही सगळेजण, मला चेहऱ्यावर अशी प्रसन्नता वाटत नाही की कळतंय वाक्या बात आहे. मी एवढं खानदेशाचं वर्णन केलं तरी तुम्हाला लाजा फिजा नाही का? विठाला एवढं काय संकट आभाळ पडायला लागले तुमच्यावर, भूकंप व्हायला लागलाय, अण्णा विना मरलात तुम्ही. मस्त असलं पाहिजे कीर्तनात. म्हणून मी कीर्तन ना असे कुठेही घेत नाही. तर क्वालिटीचा लोकसमाज ऐकणारा, तर प्रेझेंटेशन ऑब्झर्व करणे, ॲक्सेप्ट करणे, स्वीकारणे, ऑडियन्स चांगला, उगी कुठेही जाऊ नये. द्रव्यासाठी आनंद मिळाला पाहिजे कीर्तन करायला. कीर्तनात द्रव्य नाही, आनंद. द्रव्य नथिंग, ते तुम्ही देणारच आहेत 21-15 काय द्यायचे. पण हे मरगळ आलेल्या समाजाला जाग करण्याकरता तो उत्तिष्ठत अप्राप्य जागृत. उपनिषद काय सांगतात? उठा. या शब्दाचा अर्थ असा नाही की उठून काठ्या घ्या. उठा म्हणजे वृत्तीवरती या. विठाला काय पांडुरंगाची किमाया. तुकोबाराय म्हणाले, देवा हा देव आलाय कीर्तनात. वाक्य नीट ऐका. देवा श्लेष आहे. देवा देव आलाय कीर्तनात आणि देवाला धक्का लावावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचं पाहावा. महाराजांच्या वचना पुढं काय देव जाणार आहे? देवाची काय हिंमत आहे? वंदनीय महाराज
प्रत्येक टाळकळी शिवराय झाले, प्रत्येक टाळकरी शिवराय. पांडुरंगच, कोणते शिवा, कुणाला पकडायचंय? त्या शहांची अशी फजिती झाली. त्यांनी तरवारी पुन्हा मॅन केल्या आणि त्यांच्यातली त्यांच्या चर्चा करत, या अल्लाह परवरदिगा खुदा कहाँ गया, शिवा पता नहीं लगा यार, यहाँ आया था कीर्तन में, ये तुकाराम जी का कीर्तन था, कहाँ गया पता नहीं. कोणास ठाऊक आहे कुठे गेला माहितीच नाही. माझा दृष्टांत संपला. मायबाप जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु आहेत, जगद्गुरु तुकोबाराय संत आहेत, नव्हे संतांचे राजे आहेत. त्यांचं कीर्तन रंगात आणि कीर्तनात नुसतं येऊन बसले आणि चरणाला स्पर्श केला तर महाराज सैन्याला तर सापडलेच नाहीत शत्रूला, पण पुढचा ऐका, महाराजच देव झाले. अभंगाचं संता पायी अनन्य शरण झाल्यावर बेनिफिट फायदा काय? संतापायी माथा ठेविता सद्भावे. सद शब्दाचा अर्थ आहे सत आणि सत शब्दाचा अर्थ आहे ईश्वर जाणून ब्रह्म होऊन. संतापायी माथा ठेविता सद्भावे. काय होतं? तेने भेटे देव आपे आप. देव भेटे नाही, देवच होतो. तेने भेटे देव आपे आप. तसं मग संत कृपा जर झाली नाही तर हिमालयात गेला तरी फायदा नाही. हां, आणि लंडनला जाऊन व्याख्यानं ठोकले तरी काही फायदा नाही. सगळेच काही विवेकानंद होणार नाहीत कीर्तनात 4-5 इंग्रजी वाक्य बोलल्यावर. नीट लिहून ठेवा. काल आपले महंत रवींद्रदासजी महाराज आले होते बरसाडेकर, लांबे वडगाव, गायींचे भक्त उपासक. माझ्या अंतर्गत आहेत ते. काल त्यांची मी दाढी पाहिली, त्यांच्या पुढे मी फिका पडलो बुवा एकदम. हे टीका नाही, हे कौतुक करतोय मी, नीट ऐका. ते सुद्धा रात्री कीर्तनासाठी 75 किलोमीटरहून आले होते. खानदेश वारकरी मंडळाचे सगळे पदाधिकारी धुळ्यावरनं काल इथे मुद्दामहून आले होते. मुद्दामहून. निसर्गापुढे काही चालत नाही. ईश्वर कृपेनं सकाळी कीर्तन ठेवलं. कीर्तन ठेवणारेही आनंद आणि शिवजयंतीमुळे कीर्तन मला मिळालं, हाही आनंद, हा अमृत योग आहे. हे आपल्या आपण टाळ्या वाजवायचे, बाकी निवांत आहे सगळेजण.
तरी बरे दिवसा कीर्तन आहे. रात्री हे 9:30ला झोपले असते सगळेजण. म्हणून कीर्तन जीवन ऐकू नये. झोपा येतात माणसाला, गुंगी होते, अल्कोहोल वाढतं पोटात. समय कळला पाहिजे. आता हे विणेकरी बुवा आहेत, एवढे मस्त आहेत, आनंद वाटला त्यांच्याकडे पाहून. पण चित्रीकरण करताना कॅमेरा तुमच्याकडे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे पाहायचंय. माझ्याकडे पाहण्यात मजा नाही. बरं, तुम्हाला या वयात माझ्याकडे पाहून काय फायदा आहे आता? विठाला अरे, पाहण्याचं एक ठराविक वय असतं. याचं ठीक आहे ते. मला एका चॅनलला कीर्तनासाठी बोलवलं आणि म्हणे तुम्हाला मेकअप करावा लागेल. मला लावती कुठं मेकअप, सांग, जागा कुठे शिल्लक आहे? मी त्या भानगडी जीवनात केल्या नाही. आया असा फेटा बांधला, एकदा चंदन लावलं सकाळी की काम झालं. वैष्णव नटावेत. कुंभात वैष्णव नटतात, साधू नटतात. देवासाठी नाही नटायचं तर कोणासाठी नटायचंय? नटी, नट, त्याचा झाला नाट. विठ्ठल.